भारतीय जनता पार्टी असू, राष्ट्रवादी काँग्रेस असू, शिंदे दोन्ही शिवसेना असू, मनसे असू, या सगळ्यांनी तिकीट वाटपामध्ये ओबीसीला पूर्णपणे तोंडाला पानं पुसलेलं आहे. 50% तिकीट हे खोट्या ओबीसींना दिलेले आहेत. आणि जो पक्ष म्हणत होता की आमचा डीएनए ओबीसी आहे, आम्ही ओबीसी आईचे पुत्र आहोत असं प्रधानमंत्री म्हणायचे, त्यांनी सगळ्यात जास्त घात ओबीसीचा केलेला आहे. सगळ्यात जास्त खोट्या ओबीसींना ओबीसी मधनं तिकीट द्यायचं काम आणि ओबीसी आरक्षण संपवण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीने केले. आणि याच आरक्षण चोरीसाठीच मनोज जरांगेचं आंदोलन होतं. फक्त गावगाड्यातली सत्ता मराठा समाजाच्या ताब्यात राहिलं पाहिजे एवढ्यासाठीच हे आंदोलन होतं. फक्त जाहीरपणे बोलता येत नव्हतं. सुमारे 3 ते 4 वर्ष आपल्याला माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्या. त्यापैकी एक कारण प्रमुख होतं आरक्षणाचा मुद्दा, त्यातही ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आणि इतर दुसरे विषय होते, कोविड असेल किंवा पाऊस असेल, असे विविध कारणं त्यावेळी आपल्याला देण्यात आलेली होती. मात्र जो प्रमुख विषय होता तो ओबीसी आरक्षण आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर जात होत्या. आता महानगरपालिका निवडणुकीचा सध्या प्रचार सुरू आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये ही निवडणूक येऊन पोहोचलेली आहे. मात्र तुर्तास सध्या पुन्हा एकदा तोच आरक्षणाचा मुद्दा डोकं वर काढतोय. पुणे महानगरपालिकेमध्ये जवळपास 45 पैकी 37% खरे ओबीसी आहेत आणि बाकीची जी काही टक्केवारी आहे ते खोटे ओबीसी, असा दावा ओबीसीचे कार्यकर्ते मृणाल ढोले पाटील, जे सातत्याने ओबीसीचा आवाज बनून समोर येत असतात, ते माझ्यासोबत आहेत. नेमकं काय घडलंय पुणे महानगरपालिकेमध्ये आणि महाराष्ट्रातील इतर महापालिकांमध्ये काय सुरू आहे? नाही, एकंदरच सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये या स्थानिक स्वराज्य संस्था मुळात असं आहे की ओबीसीच्या नावावर मागे पुढे ढकलण्यात आल्या होत्या की बाबा ओबीसीला आरक्षण द्यायचंय, ओबीसीला आरक्षण द्यायचंय. आणि जर अशा प्रकारे जर ढकलल्या असतील आणि जेव्हा समोर ओबीसीचं आज आरक्षण द्यायची वेळ आली तर सगळ्या पक्षांनी, भारतीय जनता पार्टी असू, राष्ट्रवादी काँग्रेस असू, शिंदे दोन्ही शिवसेना असू, मनसे असू, या सगळ्यांनी तिकीट वाटपामध्ये ओबीसीला पूर्णपणे तोंडाला पानं पुसलेलं आहे. 50% तिकीट हे खोट्या ओबीसींना दिलेले आहेत. म्हणजे जे मराठा समाजाची लोक आहेत, ज्यांनी खोटे कसे तरी करून कुणबी दाखले आणलेले आहेत आणि ओबीसी मध्ये त्यांनी आपला दावा दाखल केलेला आहे, या लोकांना एक प्रायोरिटी बेसवर या पक्षांनी तिकीट दिलेलं आहे. याच्यामध्ये सगळ्यात जर हे चुकीचं काम कुणी केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीने केलं होतं. ज्या वेळेस सरकार वेगवेगळे जी.आर काढत असेल, शिंदे समितीचा असेल किंवा 2 सप्टेंबरचा असेल, मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या दबावाखाली सरकारने जे जे चुकीचे जी.आर काढले, आम्ही त्यावेळेस सरकारला सांगितलं की हे सगळे ओबीसीचा घात करणारे, यांनी ओबीसीचं आरक्षण संपून जाईल, ओबीसीच्या आरक्षणाची कत्तल होईल, आपण असं करू नका. पण सरकारने आमचं काही ऐकलं नाही. सरकारने ठामपणे सांगितलं की आम्ही आहोत, ओबीसीच्या आरक्षणाला नखभर देखील धक्का लागणार नाही, असं छाती ठोकपणे सरकारने सांगितलं. या उलट सरकारने मंत्रिमंडळ उपसमिती नेमली ओबीसीसाठी, त्याचा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना केलं. चंद्रशेखर बावनकुळे त्याच्यानंतर एकही मिटिंग घेतली नाही. पण आज असा विषय झालेला आहे की याच भारतीय जनता पार्टीने 41 ठिकाणी ओबीसीच्या जवळजवळ 45-44 जागा आहेत, पैकी 41 ठिकाणी ओबीसीचे उमेदवार दिलेले आहेत. पैकी 21 उमेदवार हे खोटे कुणबी आहेत. हे मराठा समाजातील लोक जे कुणबी म्हणून आलेले आहेत, त्यांनी ठीक आहे दाखले घेतले असतील, वैधता घेतली असेल, पण समाज त्यांना आज मराठा म्हणूनच बघतो, त्यांना कुणबी म्हणून कुणी म्हणत नाही. दुसरा प्रश्न असा उपस्थित होतो की हे दाखले ते मिळवत आहेत, ते दाखले कसे मिळत आहेत? नाही, दाखले तेच मी सांगितलं ना की मुळात सरकारने काय केलंय की जातीचा दाखला मिळण्याची प्रक्रिया इतकी सुलभ केलेली आहे की आज अक्षरशः तुमचे सगळे सोयरे असतील, नातेसंबंध असतील, गावातल्या लोकांनी एक 100 रुपयाच्या ॲफिडेव्हिटवर सांगितलं ना की बाबा मी आहे आणि माझा नाते किंवा सगळं सोयरा आहे आणि मी कुणबी आहे तो कुणबी आहे, तर 100 रुपयाच्या ॲफिडेव्हिटवर हे सगळं चालू आहे. आपण महसुली कुठल्याही जिल्ह्यातल्या महसुली कार्यालयामध्ये जा, प्रांत असेल, तहसीलदार असेल, तिथं अक्षरशः दलालांचा सुळसुळाट आहे. 5-10 हजार रुपयामध्ये तुम्ही दाखला नाही दिला तरी तुम्हाला कुणबी दाखला. मुळात 2 सप्टेंबरचा जी.आर त्याच्यासाठी होता ना की जर तुमच्याकडे पेपर नसेल, तुमच्याकडे कुठली नोंद नसेल, तरीही तुम्हाला दाखला भेटू शकतो. याच्यासाठीच 2 सप्टेंबरचा जी.आर होता ना. हेच आम्ही सांगत होतो की यांनी ओबीसी मध्ये प्रचंड प्रमाणात मराठा समाज एक लाट येईल, एक पूर येईल आणि ओबीसीचं आरक्षण पूर्ण संपून टाकल, सामाजिक न्यायाला पूर्ण हडताल बसण्याचं काम होईल. असं करू नका. सरकारने त्यावेळेस ऐकलं नाही. सरकारने जबाबदारी घेतली की ओबीसींना, जे मूळ ओबीसी आहे त्यांच्या कुठल्याही हितांना धक्का लागणार नाही, अशी सरकारने त्यावेळेस जबाबदारी घेतली. पण त्याच सरकारने ज्यावेळेस जबाबदारी घेतली आणि जो पक्ष म्हणत होता की आमचा डीएनए ओबीसी आहे, आम्ही ओबीसी आईचे पुत्र आहोत असं प्रधानमंत्री म्हणायचे, त्यांनी सगळ्यात जास्त घात ओबीसीचा केलेला आहे. सगळ्यात जास्त खोट्या
ओबीसींना ओबीसी मधनं तिकीट द्यायचं काम आणि ओबीसी आरक्षण संपवण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीने केलेलं आकडे आहे. काय तुमच्या हातात डॉक्युमेंट माझ्या पण आहे त्यामध्ये आकडे येतात जरा वाचा. भारतीय जनता पार्टीने जवळजवळ 41 ठिकाणी ओबीसीचे उमेदवार दिलेले, पैकी 21 हे बोगस आहेत, 20 हे खरे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनी जवळजवळ 37 ठिकाणी दिलेले आहेत, पैकी बोगस हे 18 आहेत, खरे हे 19 आहे. शिंदे गटाने जवळपास 20 ठिकाणी ओबीसीचे दाखले दिलेले, ओबीसी उमेदवार दिलेले, पैकी 7 बोगस आहेत, 13 खरे आहेत. त्याच्यानंतर उबटानी जवळपास 8 ठिकाणी ओबीसी मध्ये दाखले ओबीसी उमेदवार दिलेले आहेत, पैकी 6 खरे आहेत, 2 खोटे आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनी जवळपास 14 ठिकाणी ओबीसीचे उमेदवार दिलेले आहेत, पैकी 12 खरे आणि 2 खोटे आहेत. मनसेने जवळपास 10 ठिकाणी उमेदवार दिलेत ओबीसीचे, पैकी 5 खरे 5 खोटे आहेत. याच्यामध्ये खरं कौतुक करावं तर आम आदमी पार्टी आणि वंचितचं यांनी एकही खोटा उमेदवार ओबीसीचा दिलेला नाही. आम आदमी पार्टी ओबीसीतनं 13 ठिकाणी लढतीये, वंचित बहुजन आघाडी ओबीसीतनं 3 ठिकाणी लढतीये. कुठेतरी जरांगींच्या आंदोलनाचा फटका बसला इकडे. मनोज जरांगे यांच्या बेकायदेशीर आंदोलनातनं जे बेकायदा सगळे कायदे झालेले आहेत, जे आज न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आहेत, त्यांना कुठेतरी चॅलेंज केलं गेलेलं आहे. या सगळ्यामध्ये ओबीसीची कत्तल होणार हे आम्ही सरकारला सांगितलं होतं, हे आम्हाला दिसत होतं, ते कायदेच तसे होते. त्यामुळं त्याचा निश्चित फटका बसलेला आहे. आणि मुळात हा जो सांगत होता की आमच्या लेकरा बाळांचं काय होईल, आमच्या गरीब शेतकरी पोरांचं काय होईल, ते मरतील आरक्षण नाही भेटलं तर, नोकऱ्या नाही भेटलं तर, आत्ता कळतंय का हा लढा कशासाठी होता. हा फक्त गाव गाड्यातली, ग्रामपंचायत मधली, झेडपी मधली, पंचायत समिती मधली, नगरपालिका आणि महानगरपालिकेमधली जी सत्ता आहे, जी ओबीसींकडे इतक्या हजारो वर्षानंतर येत होती, यांना लाजा देखील वाटत नाही की ज्या समाजांना तुम्ही हजारो वर्ष सत्तेपासून लांब ठेवलं, संविधान लागू होऊन आज 75 वर्ष झाली तरी सत्तेमध्ये त्यांचा वाटा नाही, सामाजिक न्यायाच्या संकल्पना आजपर्यंत त्यांच्याकडे आलेल्या नाहीत. या 400 450 जातींचं आरक्षण तुम्ही खाऊन त्याचं एक प्रकारे आरक्षण चोरी करत आहात. आणि याच आरक्षण चोरीसाठीच मनोज जरांगेचं आंदोलन होतं. फक्त गावगाड्यातली सत्ता मराठा समाजाच्या ताब्यात राहिलं पाहिजे एवढ्यासाठीच हे आंदोलन होतं. फक्त जाहीरपणे बोलता येत नव्हतं. कधी ते म्हणले का की आम्हाला राजकीय नको, का बोलले नाहीत, का म्हणले फक्त लेकरा बाळांना तुमच्या फक्त नोकरी आणि शिक्षण पाहिजे होतं ना, ते तर ईडब्ल्यूएस मधून पण भेटत होतं. काय गरज होती वेगळ्या आरक्षणाची? गरज ही होती कारण राजकारणामध्ये ओबीसीला हद्द पार करायचं होतं, संपवायचं होतं. आणि अशाच पद्धतीने हे आंदोलन पूर्णपणे राजकीय स्पॉन्सर्ड होतं, हे आम्ही आधीपासून म्हणतोय. त्याचे परिणाम आज दिसायला लागलेले आहेत की ओबीसींना निवडून येणं तर लांब हो सर, आज 50% तिकीट पण ओबीसींना भेटत नाहीये, ही परिस्थिती आहे. तिकीट एबी फॉर्म पण भेटत नाहीयेत, ही परिस्थिती आहे. जर परिस्थिती अशी की एबी फॉर्म पण भेटत नाही तर निवडून किती लोक येणार? मग ही जर या महानगरपालिकेमध्ये, नगरपालिकेमध्ये, या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसीचा सभागृहामध्ये आवाजच नसेल तर आमच्या हक्कांबद्दल बोलणार कोण? मग आमचा जन्म काय फक्त टॅक्स भरायला झाला का स्थानिक स्वराज्य संस्थेला? आमचा सत्तेतला वाटा गेला कुठं? हा प्रश्न आमच्या समोर आज आहे. आता या सगळ्या गोष्टीला सामोरे कसं जाणार तुम्ही? काही न्यायालयीन लढाई कायदेशीर मार्गाने जाणार? मुळात सरकारने याच्यासाठी काही यंत्रणा केलेली आहे. जसं मंत्रिमंडळ उपसमिती, ओबीसी साठी एक मंत्रिमंडळ उपसमिती केलेली आहे. पण दुर्दैव असं आहे की त्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे जाहीरपणे खोट्या ओबीसींचा प्रचार करतात. कुंपणच शेत खात असेल तर ओबीसींना न्याय भेटणार कसा, हा प्रश्न आमच्या समोर आहे. त्यामुळे आम्ही ठीक आहे त्या समितीकडे जाऊ. बाकी राज्य मागासवर्गीय आयोग आहे, त्यांनी तर आम्हाला आधीच सांगितलं की तुम्ही अजून पुरावे आणा, एवढ्याशावर आम्ही मान्य करत नाही. त्याच्यानंतर जात पडताळणी समिती आहेत, न्यायालयात आहेत. आम्ही ज्या ज्या पॉसिबल दरवाजे आहेत तिथं सगळीकडे जाणार, गरज पडली तर सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाणार. आणि आम्ही जातो पण, कारण एक एक दाखला रद्द व्हायला 5-5, 6-6 वर्ष जातात, टर्म निघून जाते, आमच्या हाती निकाल येतो पण न्याय काय भेटत नाही. हे दुर्दैव आहे. या समाजातले 50% समाज पूर्णपणे, मुळात या समाजाचे हे 300, 350, 400 जातींचे, मागास जाती जमातींचे इंटरेस्ट, त्यांचे हक्क प्रोटेक्ट करण्याचं संविधानिक जबाबदारी या विधिमंडळावर आहे. माझा प्रश्न आहे विधिमंडळाच्या आमदारांना आहे, मंत्रिमंडळाला, की तुम्ही करताय काय? ज्याच्यासाठी पगार घेतात ती कामं पण तुमच्याकडनं होत नाहीत का? मग अशा पद्धतीने आमचं जोपर्यंत आहे आम्ही लढत राहू. आम्ही सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊ, उच्च न्यायालयापर्यंत, सर्वोच्च न्यायालय सगळीपर्यंत जाऊ. ओबीसीला न्याय दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. ही लढाई अशी चालू राहील, बघू काय होतंय ते. नक्कीच. तर हे होते ओबीसी कार्यकर्ते मृणाल ढोले पाटील आणि इतर त्यांचे कार्यकर्ते जे की ओबीसीच्या मुद्द्यावर ते नेहमी बोलत असतात. तर त्यांनी जी आकडेवारी काढली त्यापैकी अशी एकूण 145 उमेदवाऱ्या दिलेल्या आहेत सगळ्या राजकीय पक्षांनी. त्यापैकी 55 जण हे खोटे ओबीसी आहेत, तर 90हून जास्त हे खरे ओबीसी आहेत.
आणि त्यातही प्रामुख्याने सांगायचं झाल्यास आम आदमी पार्टीच त्यांनी कौतुक केलंय आणि दुसरं कौतुक वंचित बहुजन आघाडी आणि त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेस या 3 पक्ष वगळता सर्व पक्षांनी ओबीसीचा घात केलाय आणि या विरोधात आम्ही आता कायदेशीर लढाई लढवू आणि आम्ही जिथपर्यंत आमच्या कुवतीप्रमाणे आम्हाला लढा देता येईल तो लढा देऊ. मात्र हे राज्य सरकार झोपलेलं आहे का असा देखील त्यांनी तिखट सवाल या सध्याच्या सरकारला विचारलेला आहे. विष्णू सानप, प्लेट्स ऑफ मराठी, पुणे.